शेजारून जाताना एकटेच चालले ती, काय आवश्यकता होती यांना? मंगळसूत्र चोर, मंगळसूत्र चोर, म्हणजे मराठी भाषेत याला काय म्हणतात? खाजून आवताना आणल्यासारखं नाही. आमची सत्ता म्हणजे आम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोय असं कुठेतरी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार असे वागतायत. तुम्ही जर का उगीच एखाद्याला डिवचत असाल आणि मग तो आक्रमकपणे अंगावर आला, तर अंगावर आला ना अंगावर आला, अंगावर आला, आबाळ पडलं म्हणून जर का तुम्हीच गोंधळ घालत असाल तर त्याला काय अर्थ आहे? दर दिवसाला 23 रेप होत आहेत दर महाराष्ट्रात. दर 3 तासाला एक शेतकरी आपला अन्नदाता आत्महत्या करतोय. 21,000 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन आणि अंमली पदार्थ सापडले. सो याच्यावरती कारवाई केली पाहिजे ना. त्यांचा बालिशपणा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. पोलिसांच्या गाडी पुढे झोपतायत काय, मध्यरात्री आंदोलन काय करतायत, त्या पत्रकारालाच काय मारतायत, हे काय प्रकारे मला तेच काय कळत नाही. एखाद्या अधिकाऱ्याला पिंपरी चिंचवडमध्ये बदली पाहिजे असेल तर तो 3-3, 4-4 कोटी रुपये देतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये बदली करून घेतो. हे का करून घेतो? कारण हा अधिकारी 3 वर्ष इथं असतो, टेंडर काढायची, टक्के घ्यायचे, इथल्या लोकांचा काही संबंध नाही, मी कोणाला ओळखत नाही, टक्के घ्यायचे आणि निघून जायचं. प्रेक्षकांनो नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज. राज्य विधिमंडळाचं 3 आठवड्याचं पावसाळी अधिवेशन जवळपास शांततेतच पार पडणार होतं, परंतु काल त्याचं सूप वाजायच्या अगोदर 1 दिवस अगोदर त्याला गालबोट लागलं. काल म्हणजे गुरुवारी अधिवेशन सुरू असलेल्या मुंबईतील विधान भवनात आवारात मोठा राडा झाला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात म्हणतोय मी, विरोधकांनी काहीसा गोंधळ घातला, सभात्याग केला, पण तो लोकशाहीला तारक होता, मारक नव्हता. परंतु काल विधानसभेच्या गॅलरीत झालेली हाणामारी ही मात्र लोकशाहीला मारक ठरली. या झालेल्या मारहाणी संदर्भात म्हणजे त्या मारहाणीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे ठाण्यातील मुंब्रा काळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. त्याचे मोठे पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते राजू दुर्गे. नमस्कार. तसंच आज त्यांच्याबरोबर आपल्याबरोबर आहेत शरद पवार राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील. नमस्कार. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. धन्यवाद. दुर्गेजी, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की ही काही मारहाण केली ती तुम्हाला योग्य वाटते का, पटते का? मुळात जे काही झालं आहे काल आणि ज्या ठिकाणी झालंय ते निंदनीय आहे. त्याचं कुणीही समर्थन करणार नाही आणि आम्हीही कुणी समर्थन त्याचं करत नाही आहोत. मात्र ह्या गोष्टी घडायला नको, परंतु अशा गोष्टी घडतायत. का घडतायत याचा विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण काय झालं आहे की हल्ली लवकर प्रसिद्ध होण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी अशा सारख्या अनेक घटना आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रसार माध्यमांवर ह्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रसिद्धीची माध्यमं सुद्धा इतकी जास्त झालीत की या सगळ्या गोष्टी ताबडतोब सगळीकडं व्हायरल होतात, पसरतात सोशल मीडियामुळं. आणि मग सोशल मीडियामध्ये कुठल्या गोष्टी पसरतात? चांगलं काही एखादं काम केलं तर ते पसरायला खूप उशीर लागतो, पण अशी नको असणारी कामं आहेत ती खूप लवकर पसरली जातात. म्हणजे ती एक म्हण आहे बघा, म्हणजे सत्य गल्लीत
जाऊन येईपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं. हे हा त्यातला काहीतरी प्रकार आहे असं मला वाटतं. पण तुम्ही पाहिलं तर माझं मत विचारलं तर असं व्हायला नको याच मताचे आम्ही सगळे आहोत. पाटील, तुमची काय भूमिका आहे ह्या कालच्या घटनेवर किंवा प्रकरणावर, काय सांगाल तुम्ही? आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जी मारहाण केली ही नक्की चुकीचीच आहे. त्याबद्दल त्यांनी माफीसुद्धा मागितली. हो, म्हणजे हे महत्त्वाचं आहे. माफी मागितली म्हणजे माफी कुणी मागितली? ज्यांनी राडा घातला त्यांनी माफी मागितली. हो. दुर्गे साहेब जसं म्हणाले की जे याच्या साठी आपण मोठा विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं ना की जे काही भाजपचं महायुतीचं सरकार आलेलं आहे, 6 महिन्यामध्ये जवळपास 1,60,000 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. मग हे का होतं आहे? ह्याच्यावरती कंट्रोल का नाही आहे? म्हणजे आमची सत्ता, म्हणजे आम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो आहे असं कुठेतरी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार असे वागतायत असं ते दिसतंय. पण मला असं म्हणायचं की ह्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी जनतेमध्ये जे काही चाललं आहे, म्हणजे जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता हे मिळत नाही आहे. न्याय का मिळत नाही आहे? अहो, दर दिवसाला 23 रेप होत आहेत. दर पूर्ण राज्यात, महाराष्ट्रात हा. दर 3 तासाला एक शेतकरी, आपला अन्नदाता, आत्महत्या करतोय. तुम्हाला माहिती आहे का, 21,000 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन आणि अंमली पदार्थ सापडले. सो याच्यावरती कारवाई केली पाहिजे ना. मग हे जे काही घटनेने आपल्याला सांगितलं की न्याय, स्वातंत्र्य आणि समता, न्याय कुठे आहे? पण हे सापडलं म्हणजे ही कारवाई नाही म्हणता यायची का? ही कारवाई म्हणजे मंत्री महोदयांनी सांगितलं की हे तर हिमनगाचं टोक आहे. म्हणजे खूप काही आहे. हे गुजरात, त्या जे काही पोर्ट आहे गुजरातचं, तिकडनं सगळीकडं हे होत आहे. म्हणजे जे अदानींचं बंदर, अदानींचं असेल किंवा काय, मी अदानींचं म्हणण्यापेक्षा मोदी साहेबांचं म्हणेल की मोदी साहेबांचा देश आहे. बरोबर. तर मोदी साहेबांच्या त्यांच्या राज्यामध्ये जर असं होत असेल आणि त्यांच्या राज्यातनं हे जर अंमली पदार्थ सगळीकडे जात असतील तर ह्या नशेमध्ये काही काही होत आहेत. त्या आमदारांकडनं होत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहेत. तर हे चुकीचंच आहे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की सत्ता मिळाल्यामुळं किंवा सत्तेची थोडीशी गुर्मी किंवा सत्तेच्या याच्यातून हे प्रकार घडतायत किंवा वाढीस लागलेत. मला असं म्हणायचं की लोकशाही म्हणजे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय असं तुम्हाला वाटतंय, आम्हाला वाटत नाही. कारण EVMचं आता भरपूर काही त्याच्यावरती आता बोलायला नको. पण भल्याभल्यांना वाटलं की अरे बापरे, मी निवडून आलो या शॉकमध्ये त्यांनी जल्लोषसुद्धा केलं नाही. जाऊ दे, त्या गोष्टीत मला पडायचं नाही. पण मला असं म्हणायचं की लोकांनी तुम्हाला सत्ता दिली आहे, तो लोकांचं भलं करा. बरोबर. मी पण पक्षाचा कार्यकर्ता आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचं भलं करू नका. आपण म्हणतो ना की सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहे. जो गुन्हेगार आहे तो पण आपला कोणतरी आहे, पण त्याला शिक्षा द्या. बरोबर. त्याला माझा कार्यकर्ता, माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असा काही भेदभाव म्हणण्यापेक्षा आपलेपणा न दाखवता त्याच्यावरती कडक शासन करा. बरोबर. तरच आपल्याला कुठतरी ह्या सत्ता जी तुम्हाला दिलेली आहे बरोबर, तर त्याचा काहीतरी नक्की चांगला फायदा तुम्हाला करता येईल. दुर्गेजी, सर्वसामान्यांना मंत्रालयात किंवा विधिमंडळात सहजासहजी प्रवेश मिळत नाही. परंतु हाफ मर्डर म्हणजे हाफ मर्डरच नाही, त्याच्यासा आणखी काही गंभीर गुन्हे दाखल असलेला पडळकरांचा कार्यकर्ता, ज्याने काल आव्हाडांचा कार्यकर्ता देशमुखला मारहाण केली, तो प्रवेश कसा मिळाला? म्हणजे आमदारांच्या शिफारशीशिवाय तो तर मिळणं शक्य नाही. म्हणजे आमदारही इनडायरेक्टली यात दोषी असतील. त्यांनी आपल्या एवढ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्याला प्रवेशपत्र दिलं. एकूणच कालच्या घटनेवरून हे सगळे प्रश्न उपस्थित होणं हे साहजिकच आहे. आणि आता मी असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, सर्वसामान्य जनता, यांना हे अधिवेशन आता घरात बसून बघायला मिळतं सगळं. बरोबर. पूर्वी अशी पद्धत नव्हती किंवा सोय नव्हती. सोशल मीडियामुळे झाली. आणि आता काय झालंय की प्रत्येक वाक्य घरात आपल्याला कळतं, ऐकायला मिळतं. आणि जे काही घटना तिथं घडेल
ती ताबडतोब लगेच कळते. बरोबर. आणि काहीतरी याच कारणामुळं आता असं झालं आहे की तिथं ते एक फॅशन झाल्यासारखंच झालं आहे. तिथं प्रत्येक आमदारांचे कार्यकर्ते, नेत्यांचे कार्यकर्ते हे जातात, तिथं व्हिडिओ बनवतात, आमदारांबरोबर चालताना व्हिडिओ बनवतात, त्या लाल गालिच्यावरून चालताना व्हिडिओ बनवतात. कुणी कुणाचं काम नसलं तरी तिथं व्हिडिओ बनवायसाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. म्हणजे कुठंतरी या गोष्टीला आळा घालणं हे गरजेचं आहे का, तर आहेच. कुठंतरी हे कडक करणं गरजेचं आहे. अन्यथा कालचं जे प्रकरण आहे यापेक्षाही खूप मोठी मोठी प्रकरणं घडू शकतात की एखाद्या आमदारावर, एखाद्या मंत्र्यावर असंही काहीतरी हल्ले होऊ शकतात. कारण कुठलाही जो काही आतमध्ये येणारा व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या कपाळावर लिहिलेलं नसतं की हा कोण आहे किंवा हा कुठल्या उद्देशाने आला आहे. म्हणून एक सेफ भूमिका म्हणून या ठिकाणी कडक कायदे करणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे मात्र नक्की आहे. मला तुम्हाला पाटील एक असं विचारायचं की दोन्ही आमदारात आदल्या दिवशी म्हणजे हा प्रकार घडायच्या आदल्या दिवशी दरवाजा उघडण्यावरून पडळकरांच्या काहीतरी धक्का लागला दरवाजाचा आणि त्याच्यावरून थोडीशी बाचाबाची झाली होती. त्यानंतर आमदार आव्हाड जे ज्येष्ठ आमदार आहेत आणि ह्या अगोदरच्या सरकारमध्ये ते म्हणजे माजी मंत्री होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, त्यांनी मंगळसूत्र चोर असं पडळकरांना हिणवणं आणि त्याचा राग येऊन मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी कालची जी काही मारहाण केली झाली हे मात्र ओघाने आले. तर मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की माजी मंत्री आणि पक्षाचा ज्येष्ठ आमदार असलेल्या व्यक्तीकडून असं चिडवणं किंवा हिणवणं कितपत योग्य आहे? आपण 2 दिवसाचं बोललो की भेटले, म्हणजे कालचा दिवस आणि परवाचा दिवस. पण मला असं वाटतं की पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मीयांच्या गुरूंबद्दल एक विधान केलं की त्यांचा काय खून करून या आणि तुम्हाला मी 11 लाख देतो. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे का? म्हणजे ह्याला फक्त ह्या 2 दिवसापुरतं मर्यादित ठेवू नका. म्हणजे कदाचित आव्हाड साहेबांना तो राग असेल, बरोबर, आपल्याला सांगता येत नाही. खरं आहे, खरं आहे. आणि अगेन पोलीस खरं तर आपलं महाराष्ट्र पोलीस सगळ्यात चांगलं आहे, पण आत्ता कुठंतरी या सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावरती प्रभाव आहे. सो प्रभाव आहे की दबाव आहे? प्रभाव तर आहे आणि दबाव सुद्धा आहे. म्हणजे मारहाण झाली आणि अटक कोणाला झाली? आव्हाड साहेबांच्या कार्यकर्त्यांना झाली. हे चुकीचं आहे ना. बरोबर. म्हणजे पोलिसांची मी थोडी बाजू घेतो, कारण मागच्या मार्चमध्ये जे काही बजेट सादर झालं, पोलिसांना गृह खात्याला किती पैसे मिळाले माहिती आहे? 2,500 कोटी. आणि लाडक्या बहिणीसाठी किती कोटी गेले? 17,000 कोटी. म्हणजे पोलिसांना पुरेसं पगार नाहीये किंवा पुरेशा सुख साधनं नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे असं होतंय की ज्या महिलांना 17,000 कोटी गेलेत त्या सुरक्षित नाहीयेत. दिवसाला 23 बलात्कार होत आहेत, त्या सुरक्षित नाहीयेत. आणि पोलीस काय करणार? कुठं जाणार? मग दुर्गे साहेब जे म्हणाले की याच्यावरती कंट्रोल पाहिजे, बरोबर आहे, पाहिजे ना. तेवढी पोलीस यंत्रणा, पोलीस टास्क फोर्स तिथे नाहीये. आणि मला खरं तर वाईट वाटतं एवढं मोठ्या व्यक्तीवरती मी बोलायचं का नाही मला थोडंसं हे होतंय. पण आपले गृहमंत्रीसुद्धा असं म्हणतात की तो जे काही विधान भवन आहे तो अध्यक्षांच्या अखेरीत येतो. सो मला असं म्हणायचं की साहेब तुम्हीच ती यंत्रणा पुरवता. तुमच्याकडं तो यंत्रणा किती द्यायचे, 1 पोलीस द्यायचा का 1,000 द्यायचे हे तुम्ही ठरवता. त्यामुळं तुम्ही असं बोलणं मला म्हणजे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बरोबर वाटत नाहीये. पण मला असं वाटतं की आपण कुठेतरी पोलिसांना चांगल्या सुखसुविधा देण्यात कमी पडतोय. ते मेंटली स्ट्रेस फ्री नाही आहेत, त्यामुळं कदाचित असं होतंय की त्यांच्याकडनं काही कमी जास्तपणा होतोय. पडळकर नंतर तालिका अध्यक्ष जे होते दादा भुसे यांच्यावर सुद्धा घसरले. त्यांच्या अशा वादग्रस्त वागणुकीमुळे भाजप आणि त्यातही ते ज्यांना गॉडफादर म्हणतात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोची होते का? कारण पडळकर हे नेहमीच वरचेवर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. विशेषतः त्यांचा पवार कुटुंबियावर तर
प्रचंड रोष राग आहे आणि त्यांनी त्यातून त्यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. तर मला फक्त दुर्गेजी तुम्हाला एक विचारायचं आहे की आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी अशी वक्तव्य करणं त्यांना शोभा देतं का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. तत्पूर्वी त्यांनी जो एक आत्ता पाटील साहेबांनी एक मुद्दा मांडला की गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसांबाबतीत ते बोलले की त्यांनी असं म्हटलं की हा कक्ष अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. हे पहा, मला एकच सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत हुशार, अत्यंत चाणाक्ष आणि कायद्याचा अभ्यास असणारे वकील मुख्यमंत्री आहेत. आणि कुठंतरी कायद्याचा अभ्यास असल्यामुळंच ते बोलले ना की संपूर्ण विधानसभेचा जो काही परिसर आहे हे आत आल्यानंतर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अखत्यारीतला तो हे आहे. आणि हां, आणि तिथला जो काही ते जे आदेश देतील तो सगळ्यांना लागू होतो तिथे. मग मुख्यमंत्री पण त्यातच येतात. आणि म्हणून त्यांनी तसं ते जे काही सांगितलं ते काही चुकीचं नाही सांगितलं. आणि मुळात ते सांभाळायला तिथं पोलिसांची गरज नाही आहे. पोलीस आतमध्ये कशाला येतील, काय कारण आहे? तिथं फक्त शिस्त आणणं, कडकपणा आणणं आणि कोणालाही आतमध्ये न सोडणं किंवा ज्याला सोडायचंय त्याच्याबद्दलचं प्रतिबंधित्व हे जरा स्ट्रिक्ट करणं, त्याच्यासाठी काहीतरी वेगळी यंत्रणा लावणं, एवढंच तिथं काम आहे. आणि ती आता हातात घेतली जाते. त्यामुळं आज तुम्ही जर पाहिलं तर आज आमदार स्वतःचीच बॅग स्वतः आमदारच घेऊन जात होते. हे कुठंतरी त्याच्यावर ताबडतोब कंट्रोल आणायचं काम हे ताबडतोब तिथं केले गेले. आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी तसं ते सांगितलं. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांचा यात त्यांनी त्यांच्या दुसऱ्याचा अधिकार स्वतःकडे कशाला घेतील ते? ज्याचा अधिकार त्यांनीच वापरायचा असं त्यांचं काम करण्याची ती पद्धती आहे आणि ती योग्य आहे. आणि दुसरं आता तुम्ही जे म्हटलात की वक्तव्य, आता काय आहे साहेब, ऐका, जेवढ्या व्यक्ती तेवढे स्वभाव असतात. तुम्हाला प्रत्येक माणसाचा स्वभाव, प्रत्येक माणसाच्या हातावरच्या रेषा, प्रत्येक माणसाचा चेहरा हे परमेश्वरांनी वेगवेगळा बनवलेला आहे. आता त्याच्यात पडळकरांचा स्वभाव हा आक्रमक स्वभाव आहे का, तर निश्चित आहे. आता याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या विरोधातल्या गोष्टी ज्या त्यांना वाटतात त्या पद्धतीने नाही झालं की ते आक्रमक होतात. जर त्यांचा जर का एखादा मुद्दा, मांडलेला मुद्दा हा व्यवस्थित ऐकून घेतला आणि त्याच्यावर व्यवस्थित कारवाई झाली तर उगाच रिॲक्ट व्हायला ते पण काय त्यांना काही गरज नाही ना. जर त्यांच्या मनासारखं म्हणजे ते जे अभ्यासपूर्ण एखादी गोष्ट सांगतायत त्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जावा किंवा त्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई व्हावी अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं असतं. आणि आक्रमक कार्यकर्त्याला आहे ना नेहमी वाटत असतं की बाबा माझं चुकीचं नसताना जर का मला दाबलं जातं, टाळलं जातं तर मग त्याचा आक्रमकपणा हा वाढतो. त्या स्वभावाचे ते आहेत. त्यामुळे त्यांची चूक आहे अशातला भाग मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्या शिवराळ बोलण्याचं, वागण्याचं समर्थन करताय, कारण त्यांची जी भाषा आहे विशेषतः पवार कुटुंबाबद्दल सुद्धा वापरलेली ती एवढ्या खालच्या स्तराची आहे की आमदार म्हणवणाऱ्याला ती अशोभनीय आहे. नाही, आमदार म्हणवणाऱ्यांना म्हणण्यापेक्षा आहे ना त्यांच्या भाषेत स्पष्टपणा आहे, ग्रामीण त्याला टच आहे आणि स्पष्टपणा आहे. आणि स्पष्टपणा आणि शिवराळपणा दोन, मी तेच म्हणतोय की आणि नेहमी काय होतं, स्पष्टपणा हा लागतो नेहमी समोरच्या लोकांना. कारण तो जो माणूस स्पष्ट बोलतो ना तो कोणाचीच बिडबाड ठेवत नाही, कारण त्याला बिडबाड ठेवायची काही गरजच नसते ना. जे सत्य आहे ते त्याला बोलायचं असतं. मग जो चुकीचा असतो त्याला त्याची भीती वाटतेच. मग जे चुकीचं आहे किंवा त्यांच्या समोर जे चुकीचे येतील त्यांनाच त्याचा प्रॉब्लेम येतो. जे खरे आहेत त्यांना प्रॉब्लेम येत नाही असं मला वाटतं.
पण त्यांच्या अशा वरचेवर जी काही अशी आक्षेपार्ह वक्तव्य आहे, तुमच्या भाषेत आक्रमक म्हणूया आपला मुद्दा मांडण्यासाठी, पण त्याच्यामुळं पक्ष आणि फडणवीस यांची गोची होते, अडचण होते असं नाही नाही, मला नाही वाटत अशी काय अडचण होती म्हणून. हे पहा, त्यांनी कुठल्या मुद्द्यावर, आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलणं ठीक आहे ना, ते काही जे योग्य आहे तेच बोलतायत काय. समजा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणं, जी गरज आहे धनगर समाजाची त्याच्यावरच ते बोलतायत. सभागृहातलं कुणाचंही वैयक्तिक कुणालाही वैयक्तिक टार्गेट ते करत नाहीत. मग जे काही त्यांच्याकडं कामं येत आहेत, जे काही प्रकरणं त्यांच्याकडे येत आहेत, त्यातली चुकीची प्रकरणं ते आक्रमकपणे ते मांडतायत. आता काय होतं माहिती आहे का, की बऱ्याच लोकांना म्हणजे पडळकर साहेब आत्ता नव्यानं आमदार म्हणून आलेले आहेत, नव्यानं आमदार म्हणून आलेलं असल्यामुळं आणि जे काही 3-3, 4-4, 5-5 टर्मचे जे आमदार असतात त्यांना कुठंतरी ते असं वाटतं की राव काल आला आणि याचं नाव सगळ्या मीडियामध्ये, पेपरमध्ये जिकडं बघावं तिकडे याचंच नाव येतंय सारखं, मग काना मागून तिकड झाला, अशी काहीतरी मानसिकता ही होते मनातनं बऱ्याच. आता तुम्ही हे कालचंच प्रकरण का घडलं ह्याचा जर थोडासा हे केला, आता विधान भवनाच्या त्या प्रांगणातनं जाताना पडळकर साहेबांची जर का एक मुलाखत कुठले पत्रकार घेत आहेत त्यांच्या चॅनलवर आणि तिथून शेजारून जाताना एकटेच चालले, ती काय आवश्यकता होती यांना. मंगळसूत्र चोर, मंगळसूत्र चोर, म्हणजे मराठी भाषेत याला काय म्हणतात, खाजून आवताना आणल्यासारखं नाही, हा बैल मुझे मार. नाही असाच प्रकार त्यांनी केला ना. आता कुणी मला जर का असं कोणी म्हटला तर मी सोडणार का, मी माझ्या पद्धतीने रिॲक्ट होणार ना. मग तसंच त्यांच्याकडनं झालं. आता त्याच्याही पुढे जाऊन प्रत्यक्षात हा प्रकार ज्या दिवशी घडला त्या दिवशीची जी क्लिप आहे मीडिया समोर आलेली, ती क्लिप काय दाखवते हो, ती व्यक्ती पायऱ्यांवरनं चढत येत असताना पडळकरांनी हे त्यांचे 2-3 साथीदार इथं गप्पा मारत उभे होते. ही व्यक्ती इथून पडळकरांकडं अशी बघत 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 पायऱ्या चढत ती वर आली. मग त्यांनी तिकडून बोलले, काय बघतोय रे हा माझ्याकडं, हां, म्हणून तो आतमध्ये जाईपर्यंत हे मागचे गेले आणि त्याला जे काही घडायचं ते तिथं घडलं. आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःच काय गरज आहे ना तुम्हाला या पद्धतीने असं बघत 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 जायची. समोरच्या माणसाला कळतं की तुम्ही कुठल्या हेतूने करताय आणि तुम्ही काय करताय. बरं, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात, त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी तपासणं गरजेचं आहे. तुम्ही जर का उगीच एखाद्याला डिवचत असाल आणि मग तो आक्रमकपणे अंगावर आला तर अंगावर आला आबाळ पडलं म्हणून जर का तुम्हीच गोंधळ घालत असाल तर त्याला काय अर्थ आहे. उगीच आवाज तो तुम्ही वागणार, ते कुणी अहो तुम्ही 3-3, 4-4 टर्म आमदार आहात, एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात तुम्ही, तुमच्यासारख्या माणसांनी असा अकराळस्थिरपणा करणं, मग काय बाकीच्या नवीन लोकांनी बोध घ्यायचा. बाहेर तुम्हाला जे लोक बघतायत सोशल मीडियावर, टीव्हीवर, घरात, त्यांनी काय तुमचा आदर्श घ्यायचा. मग पडळकर सारखा एखादा शहरात सवाशेर भेटतो ना, मग त्यावेळेस तुमची जी कुचंबना होते. आज काय झालं त्याच्यामुळं की तुमचाच कुठंतरी आज तुमची शरीरयष्टी म्हणा, तुमचा चेहरा म्हणा, तुमचा आवाज म्हणा, हे सगळं दाखवतोय की तुम्ही घाबरलेत, भेदरलेत. मग हे तुम्ही स्वतःहून ओढून घेतलंय ना, म्हणून तुम्ही हे कुणीही अशा प्रकारे कुणालाही डिवचताना किंवा कुणाबद्दलही बोलताना जेव्हा एक बोट आपण समोर दाखवतो त्यावेळेस 4 बोटं आपल्याकडे असतात, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने बोललं पाहिजे असं मला वाटतं. पाटीलजी, मी तुम्हाला एक विचारणार आहे की जसं आत्ता दुर्गेजी पण म्हटले की आव्हाड ज्येष्ठ आमदार आहेत, एका पक्षाचे प्रमुख नेते आहेत, माजी मंत्री होते. जसं कालच्या प्रकरणानंतर कार्यकर्ते म्हणजे दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जो काही राडा केला झाला, त्यानंतर जसं पडळकर विधानसभा तालिका अध्यक्ष भूषणवर घसरले तसंच वर्तन आव्हाडांनी सुद्धा केलं. नंतर मध्यरात्री जाऊन त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या धरला, पोलिसांच्या गाडीखाली झोपले, त्यांना तिथून बाहेर काढावं लागलं. तर अशा एखाद्या ज्येष्ठ नेत्याला
ज्येष्ठ आमदाराला, माजी मंत्र्याला हे वर्तणूक शोभतं का? सर, तुम्हाला सांगितलं ना की पडळकर हे कायम पवार फॅमिलीबद्दल हां. गरळ ओकत असतात. म्हणजे हे आजचं नाही आहे. गेले 4-5 वर्षापासून ते म्हणजे बारामती त्यांनी त्यांचा एक हे केला होता, बालेकिल्ला केला होता की मी इथूनच नाही, टार्गेट केलं होतं किंवा मी इथूनच निवडून येणार किंवा हे जे काही टार्गेट केलेलं होतं. सो हे जे काही 5 वर्ष आता आव्हाड साहेब हे सगळं बघून आहेत, म्हणजे हे सगळं ऑब्झर्व करून आता दुर्गे साहेब जसं म्हणाले की आ बैल मुझे मार. अरे 5 वर्ष हा जर आम्हाला मारतोय तर आम्ही काही बोलायचं नाही आणि त्याच्यावरती काही कारवाई नाही आहे. म्हणजे कारवाई करायला पाहिजे ना. आणि जर तुम्ही म्हणजे शेवटाकडनं पहिल्यांदा जातो, शेवटी काय झालं, पडळकर यांनी माफी मागितली, बरोबर. आणि उचललं कोणाला, त्याच्या आधी कोणाला उचललं, देशमुख यांना उचललं. सो ज्याला मारहाण झाली त्याला उचललं असेल, त्याचा काही दोष नाही आहे, त्यांनी मार खाल्लाय, त्याला जर तुम्ही उचलत असाल म्हणजे अशी पोलिसांवरती इतका तुमचा प्रभाव आहे किंवा दबाव आहे असं असताना मग आम्ही का शांत राहायचं? मग आमचा जर कार्यकर्ता तिथं आतमध्ये तुरुंगात जात असेल तर आम्ही बसणारच ना. आम्ही न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरणारच ना. सो तो उतरलो आम्ही. हे पहा, त्याला उचललं, त्याचा दोष नव्हता म्हणून नाही हे केलं, त्याचा दोष होता म्हणूनच त्याला उचललं ना. त्यांनी सुरुवात जी केली, ज्या पद्धतीने बघत गेला म्हणून ते घडलंय. म्हणजे तो दोषी होता का? तर 100% होता. आणि ज्या अर्थी हे पहा, माझं काय म्हणणं आहे की आपण प्रत्येकाने, आता त्यांनी सांगितलं की ते 5 वर्ष झालं पवार फॅमिलीला टार्गेट करतायत. आता हे जर तुम्ही 5 वर्ष मागं जायला लागलात तर आम्हाला 25 वर्ष 50 वर्ष मागं जावं लागतं आहे की 5 वर्ष ते टार्गेट का करतायत. तर 50 वर्ष पवार फॅमिलीनी धनगर समाजाला झुलवलं आहे, रडवलं आहे, आरक्षणाच्या बाबतीत वंचित ठेवलं आहे. आता हा इतिहास आहे ना त्याच्या मागचा. म्हणून आपण मागं जाण्यात काय तथ्य आहे का? आत्ता नाही. आपण आत्ता ज्या आजच्या विषयावर बोलतोय, ज्या विषयासाठी तुम्ही आम्हाला इथं बोलवले, त्याच विषयावर जर आपण व्यवस्थित बोललो तर चर्चा साधक बाधक होईल. मागं जात गेलो तर मग चर्चेला खूप मोठं फाटे फुटतील. कारण तुम्ही जेवढे मागे जाल तेवढे मोठे मोठे फाटे आहेत. तर मला त्याच्यावर नाही बोलायचं आणि तुमची चर्चा मला भरकटवायची नाही आहे. मग मला हे म्हणायचं की ह्या 2 दिवसात जे झालंय त्याचं मूळ कुठे आहे? तर त्याचं मूळ उकरून काढले हे जितेंद्र आव्हाड साहेबांनी. नको असताना त्यांनी ते उकरून काढले आणि आज म्हणून जे ह्या 2 दिवसात प्रकार घडलाय त्याला कारणीभूत खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाड हेच आहेत. आपण मुद्द्याकडे पुन्हा येऊया, म्हणजे वादाचे मुद्दे टाळूया. वरिष्ठ काही अधिकारी, मंत्री आणि आमदार हे हनी ट्रॅपमध्ये गुंतलेत असा आरोप काँग्रेसच्या नाना पटोलेंनी ह्याच अधिवेशनात नुकताच केला आहे. तसंच काही निविदात राज्य सरकारच्या, विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या शेकडो कोटींचे घोटाळे झालेत, बोगस GR निघालेत असा आरोप RTI कार्यकर्ते आणि आपचे प्रदेश उपसंघटक विजय कुंभार यांनी केला आहे. तो आरोप म्हणा किंवा दावा तुम्हाला पटतो दुर्गेजी? नाही, ते त्यांनी काय आरोप केला आहे, काय बोललेत हे मी पाहिलेलं नाही किंवा मला अजून माहीत नाही. त्यामुळं या विषयावर बोलणं मला योग्य नाही वाटणार आत्ता लगेच. तुम्हाला पाटील, त्यांनी कुंभारांनी केलेले आरोप किंवा ट्विट हे त्यांनी जाहीर केलंय, कालच्या घटनेनंतर केलंय, ते तुम्ही पाहिलंय का आणि त्याच्याविषयी तुमची काय भूमिका आहे? मी पाहिले ते, पण मला याच्यातनं एक सांगायचं आहे की ज्यावेळेस भाजपची सत्ता आली, महायुतीची सत्ता आली, सो हे जे काही सरकार जे आहे टेंडरिंग याच्यामध्ये इतकं गुंतलेलं आहे की एखादं टेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला आमिष दाखवली जातात. म्हणजे जास्त लांब मी महाराष्ट्र राज्याचं नाही बोलत, पण पिंपरी चिंचवडचं सांगतो तुम्हाला की एखाद्या अधिकाऱ्याला पिंपरी चिंचवडमध्ये बदली पाहिजे असेल तर तो 3-3, 4-4 कोटी रुपये देतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये बदली करून घेतो. हे का करून घेतो? कारण हा अधिकारी 3 वर्ष इथं असतो, टेंडर काढायची, टक्के घ्यायचे, इथल्या लोकांचा काही संबंध नाही, मी कोणाला ओळखत नाही, टक्के घ्यायचे आणि निघून जायचं. म्हणजे हे जे काय आहे याच्या पाठीमागं हनी ट्रॅप हा असू शकतो. त्या डिटेलमध्ये मला माहीत नाही, पण हे सर्रास चालतं आणि हे पैशासाठी चालतं.
यावरती सुद्धा राज्य सरकारचा कंट्रोल नाही आहे, सरकारचा ह्या महायुतीचा अजिबात कंट्रोल नाही आहे. म्हणून म्हणजे आदित्यसाहेब ठाकरे म्हणाले की एक खोका आम्हाला दिसला 50 कोटीचा, जो काय असेल तो त्या मंत्र्यांच्या त्या बेडरूममध्ये ते त्या संजय शिरसाट हां, म्हणजे हे इतकं चाललेलं आहे, पैशाची इतकी उधळपट्टी चाललेली आहे. मी महाराष्ट्राचं बोलू शकत नाही, पण मी पिंपरी चिंचवडचं बोलतो की पिंपरी चिंचवडचं दर वर्षाचं बजेट 7,000 कोटी, गेल्या 8 वर्षामध्ये 57,000 कोटी रुपये गेले कुठं? तुम्हाला एक पत्रकारितेचा विद्यार्थी मी आहे की माणसाला कुत्रं चावलं तर बातमी होत नाही, पण कुत्र्याला माणूस चावलं तर बातमी होते. पण आज पिंपरी चिंचवडमध्ये अशी परिस्थिती आहे की माणसांना कुत्रं चावतायत आणि त्याची बातमी होती, कारण दिवसाला 1500 कुत्री चावतायत. मग हे कुठतरी नसबंदीचा घोटाळा असेल किंवा टेंडर दिलेले पण कुत्र्यांच्या नसबंदीचा घोटाळा किंवा टेंडर दिले पण काम होत नाही किंवा टेंडर फक्त कागदावरतीच हे होत आहेत, ह्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? प्रशासनाचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे. आज काही नाही, न्याय स्वातंत्र्य समता नाही. म्हणजे आमदार महेश लांडगे साहेब मुख्यमंत्र्यांना इथे आणतायत आणि साहेब ते कत्तलखाना रद्द करून टाका. मुख्यमंत्री साहेब म्हणतात हो रद्द झाला. अरे कुठे? म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर थेरगावमधले चिंचवडेनगरमधली घरं जात असतील, त्यांनी आंदोलनच करत बसायची का? आणि आमदार साहेबांनी हो झाला, कुठे समानता, कुठे न्याय, कुठे सामान्यांना? सो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सारासर विचार केला पाहिजे. आणि ही जी काही प्रवृत्ती, पडळकर प्रवृत्ती तयार झालेली आहे, सो त्याचा कुठेतरी संताप आव्हाड साहेबांनी तो व्यक्त करून दाखवलेला आहे आणि तो योग्य संताप आहे असं मी ठामपणे सांगतो इथे. दुर्गेजी, कालची जी घटना होती जसं तुम्ही म्हटलात की ती निंदनीय आहे, म्हणजे तशा ती व्हायला नाही पाहिजे हे सुद्धा तुम्ही बोललात. तर मला हेच म्हणायचं की अशा घटना होऊ नयेत, टाळल्या जाव्यात, यासाठी काय करणं अपेक्षित आहे सरकारनं, किंवा तुमची काय अपेक्षा आहेत? असे प्रकार ज्याच्यातून लोकशाहीला मारक ठरणारे असे प्रकार घडू नये, टाळावेत, म्हणून काय अपेक्षित आहे तुम्हाला? काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे? या प्रकरणामध्ये टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही हातांनी ज्यावेळेस, म्हणजे दोन्ही हातांची जेवढी ताकद असते ती एकत्र झाली तरच टाळी वाजते. तसंच आहे, सगळ्यांनी याच्यात समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे. आपण लोकनियुक्त प्रतिनिधी आहोत. लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून खूप चांगल्या असतात जिथून आपण निवडून आलो आहोत, आणि त्या लोकांना लज्जा निर्माण होईल अशा प्रकारची कृत्य त्या विधानसभेच्या अत्यंत पूजनीय अशा सभागृहात होता कामा नये. अशा प्रकारे सर्व आमदारांचं, लोकनियुक्त विधान परिषदेचे आमदार, या सगळ्यांचं वर्तन त्या ठिकाणी अशाच प्रकारचं असलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या जनतेला त्या सभागृहाचा वीट येऊ नये, कंटाळा येऊ नये, अशा पद्धतीचं सगळ्यांचं वर्तन असलं पाहिजे. पाटील, मी तुम्हाला असं विचारतो की असे जे काही प्रकार आहेत म्हणजे टाळण्यासाठी काय करावं हे दुर्गेजींनी सांगितलं, परंतु विशेषतः असे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत, किमान त्यांना तरी विधिमंडळात म्हणा किंवा मंत्रालयात म्हणा प्रवेश दिला नाही तर याला चाप बसेल असं वाटतं का? नक्कीच. जर असे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व्यक्ती तिथं जात असतील, त्यांना वेळीच अडवणं हे मला असं वाटतं की अगेन पोलीस किंवा तो जो काही विधान भवनाचा ज्याच्या हातामध्ये ते जे काय आहे अधिकार आहेत, त्यांनी हे रोखलं पाहिजे. ओके. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, ही भांडणं झाली किंवा जे काय झालं हे निंदनीय आहे. पडळकर साहेबांनी याच्यावर माफी मागितली, चला गुड, चांगलं झालं. पण मला असं वाटतं की ह्या अधिवेशनाने काय दिलं? काही दिलं नाही. पुन्हा गुन्हेगारी जैसे थे, पुन्हा बलात्कार जैसे थे, पुन्हा ड्रग्स जैसे थे, पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या जैसे थे. सो काय दिलं? सो याच्यामुळे ही जी काही प्रवृत्ती आहे, पडळकर प्रवृत्ती, ती अजून वाढणार आहे. सो ह्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येणारे निर्णय झाले पाहिजे होते, ते काही होताना दिसत नाही आहे. एक दिवस राहिला आहे. सो फार निराशा केली. संपला. सो फार निराशा केली या कामकाजाने. दुर्गेजी, मला एक आणखी तुम्हाला विचारायचा एक शेवटचा प्रश्न की कालचा राडा
की दोन्ही आमदारांची नैतिक जबाबदारी समजाल का, मानाल का, म्हणाल का? आता पडळकर साहेबांनी तर की जे घडलं ते चुकीचं घडलं म्हणून माफी मागितली आहे. बरोबर. मी त्यांनी जबाबदारी स्वीकारून माफीसुद्धा मागितली आहे. आता दुसरे ज्यांच्यामुळं हे घडलंय ते मानायलाच तयार नाही का ना माझ्यामुळं घडलंय म्हणून. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही विचारताय की दोघांची जबाबदारी, पडळकरांनी केलं ना, त्यांची जबाबदारी पार पाडली. पण हे कुठं म्हणतायत की ठीक आहे माझं चुकलं आणि यापुढं मी पण नाही असं कधी माझ्याकडनं होऊ देणार असं म्हणतायत का? त्यांचा बालिशपणा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. पोलिसांच्या गाडी पुढे झोपतायत काय, मध्यरात्री आंदोलन काय करतायत, त्या पत्रकारालाच काय मारतायत, हे काय प्रकारे मला तेच काय कळत नाही. म्हणजे कुठंतरी ते व्हायबल झाले तर एकतर असं त्याचं अर्थ होतो, किंवा मग त्यांना पराभव जो झालेला आहे तो इतका जिवारी लागलाय की त्यातनं ते बाहेरच यायला तयार नाही आहेत. म्हणजे विधानसभेचं म्हणताय? हा, विधानसभेचाच पराभव. आणि त्यात आणखीन ते अजितदादा पवार त्यांना सोडून गेल्याचं शल्य, आणि ते नेमकं येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये महायुतीत सहभागी झाले, सरकारमध्ये सहभागी झाले. तर हे त्यांना सहन व्हायना, आणि हा राग, हा उद्वेग ते अशा पद्धतीने काढतायत असं मला याच्यातनं क्लिअर कट जाणवतंय. आणि माझं असं, मी लहान कार्यकर्ता आहे त्यांच्यापेक्षा खूप, पण मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या अशा सिनियर मोस्ट पर्सननी, ज्यांनी जे मंत्री राहिले आहेत, त्यांच्यावर त्यांच्या पक्षाचा खूप मोठा खांद्यावर त्यांच्या भार आहे, आणि स्वतः 3 टर्मचे ते आमदार आहेत. पण त्या ज्या भागात आमदार आहेत त्या भागात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. अशा प्रकारच्या नेत्यानं असं वागणं योग्य नाही असं मला वाटतं. कुठंतरी त्यांनी थोडंसं बॅलन्स झालं पाहिजे. आणि माझं असं मत आहे की कुठंतरी म्हणजे एक महिनाभर तरी त्यांनी म्हणजे असं ते विपश्यना वगैरे जे म्हणतात ना, म्हणजे मनशांती ना, त्यांनी कुठेतरी जाऊन शांत बसून ती करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय होईल की बॅलन्स होतील आणि ते पुन्हा जोमाने चांगल्या पद्धतीने कामाला लागतील. आत्ताची लेटेस्ट घडामोड अशी घडली की विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी पडळकरांना म्हणजे सांगितलं की तुम्ही माफी मागा. ती त्यांनी मागितली. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष म्हणा किंवा विधान परिषदेचे सभापती म्हणा, ह्या राड्यावर मला तरी वाटतं की काही कारवाईची करण्याची शक्यता नाही. मात्र तुमचा आग्रह आहे की ही कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात, या घटनेत आव्हाडांच्या कार्यकर्त्याला देशमुखला मारहाण झाली, ठोसे लगावलेत, तर त्या प्रकरणी किमान पोलिसांनी तरी मारहाणीचा गुन्हा दाखल करावा अशी तुमची मागणी राहणार आहे का? मारहाणीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पण आता अगेन ते जे काही विधिमंडळ परिसर आहे, क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये असं काही होतं का नाही मला माहीत नाही आहे. ओके, माझा अभ्यास नाही आहे तसा. अध्यक्ष तसे ते आदेश पोलिसांना, हा, अध्यक्ष देऊ शकतात आदेश, पण पोलिसांना डायरेक्ट कारवाई करता येईल का नाही याच्याबद्दल मला माहीत नाहीये. पण मागणी तुमची, मागणी ही नक्कीच असणार आहे की आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय झालेला आहे, त्याला मारहाण झालेली आहे, तर जे काही आम्हाला जो न्याय पाहिजे तो नक्कीच आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी द्यावा, ही आमची मागणी असणार आहे. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला आणि तुम्हाला न्याय द्यावा अशी तुमची मागणी असणार. मागणी आहे. म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत ते असल्यामुळं पोलीस नाही, पण त्यांनी सांगावं पोलिसांना किंवा गुन्हा दाखल करावून मग नक्कीच, म्हणजे त्या ज्यांनी मारहाण केली त्याच्यावरती आणि ज्यांनी मारहाण करायला लावली, उद्युक्त केलं म्हणा, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. प्रेक्षको, कालचा राडा विधिमंडळात पहिल्यांदाच घडला, त्यामुळं तो ऐतिहासिक ठरला. त्याची मोठी चर्चा झाली. राज्यात सध्या तोच एकमेव चर्चेचा विषय आहे. काही घोटाळे म्हणा किंवा काही महत्त्वाचे प्रश्न म्हणा जनतेचे, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी कालचा हा प्रकार घडवण्यात आला असाही दावा करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार का झाला, कसा झाला, हे आपल्याला आज आपल्या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं आहे. दुर्गेजींनी त्यांचे आमदार पडळकरांचं जोरदार समर्थन केलं आहे, तसंच
ते पाटील यांनी आपले आमदार म्हणजे आव्हाडांचं केलं आहे. दोघांनी आपापला किल्ला जोरात लढवला आहे. आता या प्रकरणी ही घटना घडलेलं क्षेत्र हे पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही. हे विधिमंडळाच्या क्षेत्रात असल्यामुळं त्याबाबतचा काय तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती घेतील. तो काय होतोय याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्या नोटवरच आज आपण इथंच थांबूया. पुन्हा असाच विषय घेऊन लवकरच भेटू. राजू दुर्गेजी आणि माधव पाटीलजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा दोघांनाही धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.